नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आमचे नांदेडतील प्रतिनिधी अमोल बचुते यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेलं आहे असं माहिती मिळालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँकर वरून मुंगी बुडिया असा उल्लेख करण्यात आल्याने नांदेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अमोल बचुते यांनी ही सविस्तर माहिती दिलेली आहे। आपण जाणून घेऊया सविस्तर पुढील प्रमाणे। मुंगी म्हणजे काय? म्हणजे बहिरी मुक्की या शब्दाचा वापर हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। आजपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसची परंपरा आम्ही पाहिली, पण राष्ट्रीय काँग्रेस असेल, महाराष्ट्रातली काँग्रेस असेल, त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातली असेल किंवा देशातली असेल, महिला असतील, त्यांचा सन्मान राखण्याचं काम केलंय। मी राष्ट्रीय नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना विनंती करतो की आपण हर्षवर्धन सपकाळांचा राजीनामा तातडीने घेतला पाहिजे, माफी मागावी लावली पाहिजे, ही अशी आमच्या कार्यकर्त्याची कळकळीची विनंती आहे। हर्षवर्धन सपकाळचा देखील तुम्ही राजीनाम्याची मागणी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेले आहेत। राज्यभरामध्ये या सगळ्या गोष्टीचा निषेध होतो आहे। खरं तर काँग्रेसवाल्यांना त्यांचं भान गेल्याची प्रचिती आता होते की काय अशी शंका निर्माण होते। एखाद्याच्या पायाखालची वाळू घसरल्याच्या नंतर जसं बडबड करायला लागतात तसं काँग्रेस पक्ष आता संपुष्टात येत आहे आणि दिवा विझण्याच्या पूर्वी जसा फडफड करतो ती आवृत्ती हर्षवर्धन सपकाळच्या माध्यमातून या राज्याने बघितलेली आहे। आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, महायुतीचे आमदार, महायुतीचे नेते यांच्या आग्रहास्तव आदरणीय सुनेत्रा वहिनींनी झालेलं दुःख विसरून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। लाखो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं आणि अशा एका कर्तबगार महिलेच्या संदर्भानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे जाहीर निषेध करण्यासारखं आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तात्काळ राष्ट्रवादीची आदरणीय सुनेत्रा वहिनीची आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा त्यांना आम्ही तर नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही, पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कुठेही जाणार फिरू देणार नाहीत एवढे या निमित्तानं सांगणार आहे। एकेकाळी आदरणीय इंदिराजी गांधी यांच्या संदर्भानं असाच उल्लेख केलेला होता। याचं भान कदाचित काँग्रेसवाल्याला नसावं आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीचा उल्लेख केला होता त्यांनी दुर्गा म्हणून इंदिराजीची तारीफ केली, त्याच पद्धतीची तारीफ आदरणीय सुनेत्रा वहिनीजी यांनाच करावी लागणार आहे। आणि सुनेत्रा वहिनी या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला आहेत, त्या आमच्या दुर्गा आहेत,
त्या आमच्या भगिनी आहेत, त्या लढाऊ नेत्या आहेत आणि अशा नेत्यांच्या संदर्भाने वक्तव्य करणं याचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करतो.